तुम्ही बाहेरच्या राज्याचा थाळ्यात माझ्या बाहेर टाकला तुम्ही बाहेर तुम्ही डोसून दाखवा आणि माफाची आवाज तुम्हाला दाखवा. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला, डीजेवर नुसता पखातच वाजत होता, एक बी वाजला. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे निवासी, पण कोण निवासी साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती, येत असते, जात असते, ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे, मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठतो. धमकी फमकी नाही द्याव्यात, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे, बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या. आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला, डीजे मध्ये काय दहशतवादीचा बंदूक येत काय? अरे आपले लेकर येत आरडते, थोडस आनंद व्यक्त करते, डीजे वाजू नका. नाही वाजायचं काय केला बघ ते त्याला पखाच्या ढमाळून 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 आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं बंद बंद. पुढचा का ध्यानात ठेवा, जशाला तसाच नेम लावा लागला. आता डीजे पुढे पुढे वाजतो ना, बारीक देत होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकांना डोचिता. चाललं ना शांततेत आमचं. आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही, तुमच्याही लेकराला जागेवर सस्पेंड होता, तुम्ही जागेवर रिटायर. रिटायर म्हणायचं मला, सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं, तिथंच राहतो, बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळा म्हणून पठ्ठा लढतोय. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठं ना कुठंतरी असं होणारच आहे. आता कुठंतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसतं डीजे वाजून मला कळू द्या. मी विनय खंड्याचा आहे, माझ्या जात्याला विनाकारण जर टोकरीला मी सोडित असतात फडणवीस त्याच्या चिल्लर काय करत लावतो होय डीवायएसपीला. मराठीचे डीजे बंद पाडन, पुढे काहीच करण. शांततेत जात ठेव नाही, शांततेत नाही जात मागणी करती. तुम्ही विनाकारण लढवचिता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.